आता काम होण्यात म्हणजे व्हायला पाहिजे, आपण वर्ष पण झालं नाही. शेतकऱ्यांना विशेष म्हणजे पाण्याचा प्रश्न कायम असतो या ठिकाणी. सिंचन एरिया काहीच नाही, म्हणजे फक्त पावसावर आधारित शेती आहे. तर भुजबळ साहेबांनी जे आतापर्यंत काम केलंय त्याबद्दल आपलं काय? नाही इथून माझं काम चांगलं आहे, पण मग पाणी आलं का? पाणी आलं का? आलं होतं जाऊन 220 पर्यंत पाणी, पण त्याच्यानंतर आता कॉन्क्रीट होतंय. आणि कॉन्क्रीटची गरज नव्हती. काय काय पीस पाणी कॉन्क्रीट झालं चाललं असतं. जिथं पाणी जिरतं तिथं व्हायला पाहिजे होतं. दगड कॉन्क्रीटची गरज नव्हती. पाणी येईल असं वाटतं का मग वाट्याला? येईल ना अजून 30 वर्ष. आता 20 वर्ष. अहो निम्मी पिढी संपली आमची आता, यायला पाहिजे 5 वर्षाला येईल असं. यालिंदर पवार गाव हेच. काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत येवलेकरांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण की उपमुख्यमंत्री माजी छगनरावजी भुजबळ साहेबांचा हा मतदारसंघ आहे व आरक्षणाच्या बाबतीत एक समाजामध्ये एक आता क्रॉस झालेला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता